श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्द माधवम्। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। कृष्ण हरि हरि जय जय राम। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवन विनोद विहारी राम कृष्ण हरि जय जय राम। कृष्ण हरि हरि जय जय राम। जय जय राम 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 राम। जय जय राम जय जय राम राम जय जय राम। कृष्ण हरि हरि जय जय राम।
राजा राम सीताराम सीताराम राम चरणी लक्ष्मण लागो रे राजा राम चरणी लक्ष्मण ऐसे दान देई देवा 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 नो मागो मन आणि काही नो मागो मन आणि काही ऐसे दान देई देवा ऐसे दान संत संग नित्य घडो संत संग नित्य घडो संत संग नित्य तुझे पायी जडो चित्त तुझे पायी जडो चित्त ऐसे दान देई देवा ऐसे दान देई देवा ऐसे दान
पुंडलीक वरदा अपेक्षित नाहीये, उत्सवाचा दिवस तसं म्हणायला गेलं तर कोणाचा उपवासही नाहीये. आवाज जरा खणखणीत येऊ द्या. आमच्या कोल्हापुरी भाषेत सांगते बरं का, आमच्या कोल्हापुराकडे असं म्हणतात, बीएमबीच्या देठापासनं वरडा. आवाज असा खणखणीत आला पाहिजे. घरामध्ये असतो की नाही आपला आवाज मोठा, आपण असं म्हणतो आवाज कोणाचा, कोणाचा, आपलाच. तेव्हा श्रोते हो, आवाज हा असा खणखणीत आला पाहिजे की नाही. अरे मुळू 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 हे फार अगदी गडगड 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 असत आहे की नाही, असं वाटून उपयोग नाही. खणखणीत आवाज द्या, मोठा आवाज द्या. आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की नाही. त्यांच्यासाठी त्यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपण इथे जमलोय. तेव्हा त्यांना हाक कशी मारायची, गजर कसा करायचा. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. कसं वाटलं तुमचं? तुम्हाला आवडलं? ऐकायला पण, बोलायला पण आतमध्ये एनर्जी निर्माण झाली. मग हीच एनर्जी आता शेवटपर्यंत टिकवा. श्रोते हो, आपला चाललेला विषय नरहरी पंतांचा घेतलेला अभंग आहे. आणि आपल्या या अभंगामध्ये आमच्या नरहरी पंतांनी भगवंताकडे मागणं मागितलंय की भगवंता, परमेश्वरा, मला जे हवंय ते तू दे. खरं तर मला काही नकोच आहे, पण तुझा आपला आग्रह आहे म्हणून म्हंटल. मग काय देशी? घडो संत संग नित्य तुझे पायी जडू चित्त. मला सत्संगती मिळावी, संतांची संगत मिळावी आणि माझं चित्त तुझ्या पायाजवळ चढावं. माझं चित्त तुझ्या पायाजवळच असावं. अहो, मी कुठेही जरी गेलो, शरीराने जरी इकडे तिकडे असलो तरी सुद्धा माझं मन, माझं चित्त, माझं हृदय आणि माझा भाव हा तुझ्या पायाजवळच असला पाहिजे. ह्याच्यापेक्षा दुसरं आणखीन काय मागणं असू शकतो? कसं मागणं असावं? देवाकडे नेमकं काय मागावं स्पष्टच बोलते, याची अक्कल लागते. काय मागता येतं भगवंताकडे? अहो, सगळंच मागतो आपण, नाही नाही ते सुद्धा मागतो, पण जे पाहिजे ते मागत नाही. एक आंधळा भिकारी आहे बरं का. आता भिकारी आहे म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे तो भिकारी कसा भीक मागत असतो. देवाचं नाव घेतो आणि भीक मागतो. काही वेळेला आमच्याकडे ट्रेन मध्ये बघायला मिळतात बरं का अशी माणसं भगवंतांची गाणी म्हणत 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 भीक मागत असतात. रस्त्यामधनं, त्याच्यानंतर पुन्हा त्या ट्रेन मधनं अशी गाणी म्हणतात, देवाचं नाव घेतात आणि भीक मागतात. पण तो जो आंधळा भिकारी होता ना श्रोते हो, तो आंधळा भिकारी यानं काय केलं? भीक मागता मागता त्याच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण खूपदा गेलं आणि म्हणून देव त्याच्यावर प्रसन्न झाले बरं का. कोणावर? आंधळ्या भिकाऱ्यावर प्रसन्न झाले. पण हा जो आंधळा भिकारी आहे, देव त्याला म्हणतात माग, तुला काय मागायचंय? आंधळा भिकारी म्हणतो, काय देवा चेष्टा लावलीये काय? चेष्टा करता काय माझी? का मला दिसत नाही याचा फायदा घेता? मला दिसत नाही याचा फायदा घेता काय? कशावरून तुम्ही देव आहात? कशावरून देव आहात? बरोबर आहे हो. एकदम कसा कोणी विश्वास ठेवणार?
ओ उद्या कोणी येईल, मी देव आहे मला देव म्हणा असं म्हटलं तर चालेल का? हल्ली म्हणतात ही गोष्ट निराळी. हल्ली मला स्वतःला सज्जन समजा, मला साधू म्हणा, मला संत म्हणा असे म्हणणारे लोक पुष्कळ आहेत सध्या या जगामध्ये. आणि म्हणून त्यांच्या नावानं एवढी मोठी मोठी आश्रम वगैरे निघाली. सगळेच असे असतात असं माझा दावा नाहीये, पण मला काहींची नावं घ्यायची नाही. पण काही जण नेमके काय करतात, भोंदूपणा करतात आणि फक्त ह्या नावानं असला पैसा कमवतात. मग काय नंतर रेड पडते, होय की नाही? सांगायचा मुद्दा काय आहे, कशावरून तुम्ही देव आहात, विश्वास कसा ठेवायचा? कारण सध्या या विश्वासाची फार मोठी किंमत असते बरं. अहो कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही माणसाला. आपल्या समोर एखादा आपला मित्र बसला, एखादी मैत्रीण बसलीये आणि अगदी मोठ्याने अगदी मनापासून सांगते, बोल ग अगं बोल ग अगं बोल ग. आणि आम्ही भावना विवश होतो आणि मनातलं सगळं भडाभडा बोलून मोकळे होतो. आमचं मन जरा रिकामं करायचं, आमचं डोकं जरा हलकं करायचं, मनावरचं ओझं कमी करायचं म्हणून आमच्या मैत्रीला आम्ही ते सांगायला जातो. पण ह्याचं होतं उलटच. आम्ही विश्वास ठेवतो, पण विश्वास ठेवत असताना तो जो पुढचा मनुष्य आहे, जी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, जो कोणी आहे, तो आपल्या ह्या विश्वासाचा गैरफायदा घेताना आपल्याला दिसतो. आम्ही जे काही सांगितलेलं असतं ते असतं एवढंच, पण त्याला तिखट, मीठ, वरून लिंबू, कोथिंबीर, कांदा असं सगळं घालून मस्त पैकी त्याला असं चविष्ट बनवतात आणि त्याचं भांडवल करतात. एवढीशी गोष्ट ही भली मोठी करून सांगायची आणि त्याला नाव ठेवायची. एक संधी सोडत नाही. विश्वास ठेवायचा कोणावर? म्हणून विश्वास नेहमी आपल्या सद्गुरूंवर, गुरूंवर, संतांवर आणि देवावर यांच्यावरच ठेवायचा. जर आम्हाला काही बोलायचं झालं, मनातल्या गोष्टी ओकायच्या झाल्या, तरी देवासमोर जायचं, सद्गुरूंसमोर जायचं, तिथे बसायचं, तिथे रडायचं, तिथे हसायचं, आनंद दुःख सगळं काही तिथे व्यथित करायचं. हा आंधळा भिकारी जो आहे, हा आंधळा भिकारी म्हणतो मी विश्वास कसा ठेवू? अरे तू मागून तर बघ तुला मिळतंय की नाही, मग तर विश्वास बसेल की नाही. ठीक आहे, खरं तर माझा विश्वास नाहीये तुमच्यावर, पण तुम्ही म्हणताच आहात तर मागतो. आणि त्या आंधळ्या भिकाऱ्यानं मागणं मागितलं एका वाक्यात, बरं का, एका वाक्यात मागणं मागितलं, जर तू देव असशील तर माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्र चामर धरलेलं मी बघावं. काय डोकं चालवलं असेल. आणि देव म्हणले तथास्तु तथास्तु तथास्तु. काय काय मागितलं बघा. देवानं या आंधळ्या भिकाऱ्याला काय काय देव केलं. या एका ओळीमध्ये, या एका वाक्यामध्ये या भिकाऱ्यानं काय काय मागून घेतलं. सगळ्यात पहिल्यांदा चांगलं घर मागून घेतलं. त्याच्यानंतर घर चालवायचं म्हटल्यानंतर नोकरी मागितली. नोकरी मिळाल्यानंतर छोकरी मागितली. छोकरी मिळाल्यानंतर मग मुलं व्हावी लागली. ती मुलं मोठी व्हावी लागली, चांगली शिकावी लागली आणि हे चांगलं शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावी लागली. त्यांची लग्न व्हावी लागली.
त्यांना मुलं व्हावी लागली आणि त्या मुलाच्या डोक्यावर छत्रचामर धरलंय ते त्यांनी बघायचंय. म्हणजे छत्रचामर धरणं आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काम आहे का? नाही ना. मग हे छत्रचामर कोणाच्या डोक्यावर धरलं जातं? राजे वगैरे जे लोक असतात, साधू संत जे असतात, ऋषी मुनी जे असतात त्यांच्या डोक्यावर. आपल्याला कसं जमलं? आम्ही सामान्य माणसं आहोत. पण छत्र चामर धरलेलं बघावं म्हणजे एवढं सगळं वैभव त्याला द्यावं लागलं. ते बघण्यासाठी एवढं आयुष्य द्यावं लागलं आणि ते बघण्यासाठी डोळे सुद्धा द्यावे लागले. मग एका वाक्यात या अंधाऱ्या भिकाऱ्यानं किती काय काय मागून घेतलं. ह्याला म्हणतात डोकं, ह्याला म्हणतात अक्कल. काय मागावं भगवंताकडे श्रोते हो, हे कळावं लागतं. आणि म्हणूनच आमच्या गोरोबा काकांनी काय मागणं मागितलं होतं? तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखी करो काम, सुखी करो काम. तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहू. पांडुरंग 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 पांडुरंग, तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम. माझं चित्त तुझ्या पायाजवळ चढावं, अजून मला काय हवं? साधू संतांची संगत मला मिळावी, माझं चित्त तुझ्या पायाजवळ असावं, ह्याच्यापेक्षा मी दुसरं आणखीन काय मागू? आणि म्हणून श्रोते हो, या जगामध्ये आपल्याला जर कोणत्या चांगल्या मार्गापर्यंत, कोणत्या ध्येयापर्यंत जर आम्हाला पोचायचं असेल तर आम्हाला गरज कशाची असते? साधू संत सद्गुरू यांच्या मार्गदर्शनाची असते. आपण सगळे जण इथे जमलाय, गुरुपौर्णिमा म्हणून जमलाय. माधवनाथ महाराजांच्या या आशीर्वादानं, या कृपेनं आपण सगळे जण इथे दरवर्षी येता हा उत्सव साजरा करता. मला सांगा, प्रत्येकाला कधी ना कधीतरी हा प्रश्न पडला असेल, आम्ही इथे येतो, इथे आम्ही रमतो, इथली सगळी माणसं आमची होतात, आम्ही सगळं एक कुटुंब असतो, पण हे सगळं करत असताना आम्हाला जोडण्याचं काम कोणी केलं? आम्हाला जोडण्याचं काम कोणी केलं? आमचा हा परिवार मोठा कोणी केला आणि कशामुळे झाला? अहो, त्यांचे काहीतरी प्रत्यय कोणाला तरी आले असतीलच ना. अहो, प्रत्येक सद्गुरूंचं, प्रत्येक संतांचं असंच असतं. इथे आपण जे जमलोय, थोडंसं त्यांच्याबद्दल बोलते. वास्तविक बघता संतांच्या सान्निध्यामध्ये राहणं आणि त्यांची कृपा संपादन करून घेणं, त्यांची कृपा आपल्यावरती असणं हे अतिशय महत्वाचं आहे बरं. आणि ही कृपा आपल्यावरती आहे हे कशावरून ठरतं माहितीये? ज्या वेळेला आपल्यावर एखादं संकट येतं किंवा एखादी अडचण आम्हाला सतावत असते, एखादं संकट आमच्यावरती आल्यानंतर सुद्धा ते सहजपणे अदृश्य होऊन जातं. त्या संकटातून आम्ही अलगदरित्या बाहेर पडतो. आता उद्या आपण काय करणार हा ज्या वेळेला आमच्या डोळ्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहतो ना, त्या वेळेला आपसुकच आपली सोय होत जाते. आणि ही सोय होणं म्हणजेच आपल्यावरती सद्गुरूंची, संतांची आणि देवाची कृपा.
श्रोते हो, हे भाग्य आपल्यासारख्यांना मिळाले ही गोष्ट आहे. मध्यंतर कोरोना सारखा येऊन गेला, किती लोक त्याच्यामध्ये मेली, किती लोकांना त्रास झाला, किती लोकांचं नुकसान सुद्धा या सगळ्यांमधून आपण व्यवस्थित पडलो ही कृपा. कृपा आपण नवनाथांच्या घरी जाऊ, नवनाथांचे संपूर्ण नवनाथांच्या द्वारी जाऊ, 4 धाम यात्रा करू, 12 ज्योतिर्लिंग करू, सद्गुरूंची कृपा संपादन करून घेतली आमच्या नाथांनी. रत्नपारखी या घराण्यामधून जन्माला आलेले आमचे माधवनाथ. मल्हारदा रत्नपारखी आणि मथुराबाई रत्नपारखी. बघा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी दिवस पण किती छान, दिवस पण किती सुंदर हो. गुढीपाडव्याच्या वेळेला त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी संपूर्ण जगाला योग आणि नमस्कार यांचा उपदेश केला. काय आहे योग आणि काय आहे नमस्कार, काय होतं यामुळे, आणि हे सगळं शिकवता शिकवता ही सगळी मंडळी त्यांच्या बरोबरीनं वाढू लागली, त्यांच्या बरोबरीनं राहू लागली आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांच्यावर विश्वास ठेवून ते जे सांगतील ते करायला लागले. आणि याचा परिणाम त्यांच्या कृपेमुळे या सगळ्या मंडळींचं चांगलं झालं, तसंच आपलंही चांगलं होत आहे. मग त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे, भाव ठेवायचा आहे, आणि एकदा का आपला भाव त्यांच्या चरणाजवळ असला ना की मग बघा तो भाव, त्या भावानं आम्ही आमचं काम कसं करून घेतो. आणि म्हणून भगवंताजवळ मागणं मागायचंय, तुझे चरणी राहो भाव, जळो माझा अहंकार. माझ्यातला अहंकार निघून जाऊ दे आणि माझा भाव तुझ्या चरणाजवळ असू देत. ह्याच्यापेक्षा दुसरं आणखीन काय मागणार. आणि म्हणून भाव कसा असला पाहिजे, मनापासूनचा असला पाहिजे, अंतःकरणापासूनचा असला पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलं जातं, भगवंतावरती ज्या वेळेला आम्ही विश्वास ठेवतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्याबद्दल एक प्रकारची आदरता असते, अप्रूप असतं की नाही हा माझा देव आहे आणि हा जे मला सांगेल ते मी करणार, आणि ते त्यानं मला सांगितलेलं मी केलं तर माझं कल्याण होणार. हा विश्वास फार महत्वाचा असतो. त्याच्या प्रतीचा विश्वास फार महत्वाचा. आणि म्हणून आम्ही भाव ठेवायचा आहे, पण तो भाव कसा असला पाहिजे. देव भावाचा भुकेलेला असतो. देवाला आपल्या मनामधला भाव हवा असतो, आपल्या मनातलं प्रेम हवं असतं. म्हणून श्रोते हो, असं म्हटलं जातं, भावेन देवं कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रुः, सत्येन मित्रं कृपया च पुत्रं, ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. भावानं देव वश होतो, म्हणून देवाला भाव महत्वाचा. भावेन देवं कलया नरेंद्रम. जर आपल्या अंगामध्ये कला असेल तर आपल्याला राजाश्रय मिळू शकतो, कारण राजाला कला अत्यंत प्रिय आहे. म्हणून कलया नरेंद्रम. धनेन कांता. स्त्री ही धनाकडे वश होते. आता धनाकडे वश होते म्हणजे कोणाकडे वश होते.
धनाकडे वश होते म्हणजे कुणाकडे होते, कशाकडे होते? पैशाकडे, सोन्या नाण्याकडे, साड्यांकडे नाही. हा प्रत्येकाचा गोड असा गैरसमज आहे. स्त्रियांना नेमकं काय हवं असतं हे आजपर्यंत कधी कोणाला कळलंच नाही. पण खरं सांगू का, स्त्रिया यांना फार काही नकोच असतं, फक्त थोडंसं प्रेम हवं असतं, बाकी काहीच नको असतं त्यांना. प्रयोग करून बघा. एखादी भाजी जर तिनं चांगली केली तर आपणहून म्हणा, वाह छान झालाय हा स्वयंपाक, भाजी सुंदर झाली आहे हा. आपणहून म्हणा, काय आनंद होतो. हे कौतुक तिला हवं असतं. फार अगदी सोनं नाणंच आणलं पाहिजे किंवा सरप्राईज गिफ्ट वगैरे दिले पाहिजेत असं काही नाहीये. रोज येताना 10 रुपयाचा एखादा गजरा आणला तरी सुद्धा बायको खुश. बरं, तरी सुद्धा खुश. काय हवं असतं त्यांना? थोडस कौतुक. घरामध्ये बसून आपल्या नवऱ्याची, आपल्या मुलांची काळजी करणं, आपल्या नातलगांची काळजी करणं, सासू सासऱ्यांची काळजी घेणं, त्यांच्यासाठी सगळं करणं. पण या सगळ्यामध्ये दमछाक झालेली स्त्री, जेव्हा पुरुष आपला नवरा ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला तिला असं वाटतं दमले आहेत ते, आपण पाणी वगैरे द्यावं. पण त्यावेळेला तुम्ही सुद्धा विचारा, काय ग दिवसभर काय केलंस, दमली असशील ना? म्हणा ना, करून बघा, करून बघा. नाही तुमचा संसार सुखाचा झाला तर काय हवं असतं त्यांना? स्त्रिया धनाकडे वश होतात म्हणजे पैशाकडे किंवा सोन्या नाण्याकडे वश होत नाही, तर आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या अंगामध्ये ज्या कला असतील, विद्या असेल, धन असेल, म्हणजे हे सुद्धा धनच आहे ना, माणूस की धनच आहे ना. आपला नवरा आपला रिस्पेक्ट करतोय, आपला आदर करतोय, हे सुद्धा माणुसकीपेक्षा काही कमी आहे का? आदर करतोय म्हणजे चांगली गोष्ट आहे की नाही? मग हे सुद्धा धनच आहे की नाही? अशा पुरुषाकडे स्त्री वश होते. म्हणून धनेन कांता कपटेन शत्रुः. शत्रूवर विजय मिळवायचा तर आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल कपटच असलं पाहिजे, तरच हे शक्य आहे. सत्येन मित्रम. मित्र मैत्रिणींशी फ्रेंडशिप मध्ये नेहमी खरं बोलावं. अर्थात हा पूर्वीचा काळ होता तेव्हा चालत होतं, आता हे नाही चालत. आता त्याचं भांडवल होतं ना. पण मैत्रीमध्ये सत्यता असली पाहिजे. म्हणून सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम. आमच्यावर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद हे असलेच पाहिजे, त्यांचा कृपा आशीर्वाद हा आम्हाला मिळालाच पाहिजे. म्हणून कृपयाच पुत्रम. ज्ञानेन मोक्षम. ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो आणि वशमानयंती. या ज्ञानानं आम्हाला मोक्ष मिळतो. आणि म्हणून या संबंध श्लोकामध्ये सुद्धा आम्हाला पहिलं स्थान ज्यांनी दिलेलं आहे, ज्याला दिलेलं आहे, तो म्हणजे भाव. म्हणून भावेन देव. या भावानं देव वश होतो. देवाला जर वश करून घ्यायचं असेल तर आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल आदर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, भाव असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आणि हे ज्या वेळेला शक्य होईल त्याच वेळेला माझ्यातला अहंकार सुद्धा बाजूला पडेल. माझ्यातला अहंकार बाजूला पडेल. आणि अहंकार एकदा का बाजूला झाला तर आमचं मन सुद्धा शुद्ध व्हायला मदत होते. म्हणून आमच्या मधला अहंकार बाजूला ठेवायचा. श्रोते हो, एक छोटासा दृष्टांत सांगते. मी कोण आहे ज्याला मीचा अर्थ कळत नाही. अहमपणा ज्याच्या मध्ये असतो त्यांना हे कळत नाही अहमपणा म्हणजे काय, मी म्हणजे कोण आहे हे ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी एका श्लोकामध्ये वर्णन केलंय. कोण आहे मी?
या लोकी धनवंत मी, प्रबल मी, सर्वज्ञ मी, श्रेष्ठ मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, विभुद मी, अध्यात्म मी, वीर मी, भोक्ता मी, सुखधाम मी, सुजन मी, स्वानंद मी, सिद्ध मी हेच कळे परंतु न कळे कोठील मी कोण मी. पंढरीनाथ महाराज कोण आहे मी? या लोकी धनवंत मी म्हणजे धनवान मी. अमुक अमुक एखादं आहे की नाही असं म्हणू शकता आपण. मी म्हणजे कोण? माझं नाव अमुक अमुक. मी म्हणजे कोण? मी कीर्तनकार. मी म्हणजे कोण? मी डॉक्टर. मी म्हणजे कोण? माझं नाव. आपलं नाव म्हणजे मी आहे का? नाही. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. हा देह आमचा जरी असला तरी हा देह म्हणजे आपली भाड्याची खोली आहे. लक्षात ठेवा, भाड्याची खोली आहे. आपण राहतो ना, रेंटवर राहतो. आपण ज्या वेळेला भाड्यानं राहतो, रेंटवर राहतो, आम्ही काय करतो? दर महिन्याला त्याचं रेंट भरतो, दर महिन्याला त्याचं भाडं भरतो आणि आम्ही तिथे सुखानं राहतो. पण एकदा का त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, एकदा का त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, 2 वर्षाचं असेल, 4 वर्षाचं असेल, 5 वर्षाचं असेल, त्याचं ऍग्रीमेंट आमचं संपलं की मग आम्हाला हे घर सोडावं लागतं आणि दुसरीकडे जावं लागतं. तसंच आहे आपला हा देह म्हणजे भाड्याची खोली आहे आणि त्यामध्ये वास करणारा जो आत्मा आहे ना, हा परमेश्वर आहे. पण तरी सुद्धा हा जो आत्मा आहे, हा आत्मा जोपर्यंत हा देह आहे, हा आत्मा आहे, तोपर्यंत या देहाला किंमत आहे. जर त्यामधून हे चैतन्य निघून गेलं, आत्मा निघून गेला, तर या देहाला सुद्धा काहीही किंमत उरत नाही, काही उरत नाही. त्याचं नाव सुद्धा घेतलं जात नाही. असं म्हणतात का, हा आता बंड्या गेलेला आहे तर जा आता त्या बंड्याला घेऊन या, असं म्हणतात. जा त्या गुंड्या भाऊंना घेऊन या, जा त्या गोविंदरावांना घेऊन या. अहो तिथं तर त्या वेळेला नाव सुद्धा घेतलं जात नाही. तिथं काय म्हणतात? बॉडीला आणा, बॉडीला आणा म्हणतात की नाही. मग कोण आहे मी? हा आत्मा म्हणजे मी आहे का? नाही. मग हा देह म्हणजे मी आहे का? नाही. हा देह म्हणजे भाड्याची खोली आणि त्यामध्ये जो आत्मा वास करतोय हा म्हणजे भाडेकरू. एकदा का हे ऍग्रीमेंट संपलं, आमच्या देहातनं चैतन्य निघून जातं. एकदा का हे ऍग्रीमेंट संपलं की मग हे घर सोडायचं आणि दुसऱ्या घराही जायचं, म्हणजे दुसरा देह धारण करायचा. श्रोते हो, असं आहे. म्हणून आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आता तुम्हाला मी काय सांगणार हो, आपल्या भागामध्ये आणखीन जरा थोडस पुढे गेल्यानंतर राजस्थान. आता या राजस्थानामध्ये तर कठपुतल्या सगळीकडे नाचलेल्या आपण बघतो ना आपण. मग ह्या ज्या कठपुतल्या आहेत ते नाचवणारा जो एक मनुष्य आहे, त्याच्या हातामध्ये 10-12 दोरे त्याच्या हातामध्ये बांधलेले असतात आणि तो वर्ण असे 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 काहीतरी तो करून नाचवत असतो आणि मग त्या खाली बाहुल्या नाचायला लागतात. मग त्याच्यामधली एखादी राणी असते, एखादा राजा असतो, एखादा मुलगा असतो, एखादा आणखीन कोणीतरी असतो आणि मग त्यांची ती गोष्ट आपल्याला ते दाखवायला लागतात त्यांच्या त्या नाचण्यानं. अशा त्या कठपुतल्या नाचवत असतात. तसं श्रोते हो, आम्ही या संपूर्ण जगावरच्या या रंगमंचावरच्या आम्ही कठपुतल्या आहोत. आम्ही कठपुतल्या आहोत आणि आम्हाला नाचवणारा आमचा जो मालक आहे तो वर बसलाय. मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा, त्याच्यावर विश्वास ठेवायचा, भाव ठेवायचा आणि तो जसं नाचवेल तसं आम्ही नाचतो. मग मी म्हणजे कोण?
तो आमच्याकडनं सगळं करून घेतोय हो. करता करविता बोलविता सगळं काही तो आहे, आम्ही कोण आहे? पण तरी सुद्धा मी आणि माझं हेच माणूस करायला लागतो. आणि म्हणून मी आणि माझं न करता आम्ही निमित्त मात्र आहोत, एवढंच लक्षात ठेवायचं. श्रोते हो, मी आणि माझं करण्यामध्ये खूप मोठं नुकसान होतं. मी कोण आहे हे आम्हाला कळत नाही, म्हणून आमच्यातला अहंकार नाहीसा होत नाही. म्हणून मीचा अर्थ आधी आपण कळून घ्यावा लागतो. आणि तो एकदा का कळला की मग आमच्यातला मीपणा संपला की आमच्यातला भाव शुद्ध होऊन भगवंताच्या चरणी आपल्याला तो रुजू करता येतो. म्हणून आमचा भाव शुद्ध असायला पाहिजे. आमचा भाव शुद्ध असायला पाहिजे. आमच्या एका अभंगामध्ये वर्णन केलं, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी. माझा भाव तुझ्या चरणाजवळ असावा, बस, बाकी मला दुसरं तिसरं काही नको. म्हणून तुझे चरणी राहो भाव, जळो माझा अहंकार. माझ्यातला हा अहंकार निघून गेला की माझा भाव तुझ्या चरणाजवळ राहील. आणि याच्या पुढे मागणं असं मागितलं, कळो द्यावे मजसी वर्म, भूत दया ऐसे. प्राणी मात्रांवर दया करा, माणसांवर दया करा. माणसांमधल्या माणसाला ओळखायला शिका, माणसांमधल्या देवाला ओळखायला शिका. आणि ते एकदा का शिकलो, माणसातला माणूस आपल्याला कळायला लागला की मगच तो दगडातला देव आम्हाला कळेल. नाहीतर कसं कळणार? आम्ही माणसाला समजून घेऊ शकत नाही, तर मग आम्ही या दगडातल्या या देवाला आम्ही कसं समजून घेऊ शकू? या माणसाच्या भावना नेमक्या कुठे आहेत, कुठे गुंतल्या, हे आम्ही बघतो का? नाही. त्यांची मन दुखवतो, त्यांना त्रास देतो. भूत दया ऐसे कर्म असं म्हटलंय, प्राणी मात्रांवर दया करा असं सांगितलंय. पण एकदा काय होतं, प्राणी मात्रांवर दया करा असं सांगितलेलं असल्यामुळे एक जण येतो आणि म्हणतो, आम्ही की नाही कुत्री आणलीये, आम्ही कुत्री पाळलीये, आम्ही त्याचं नाव टॉमी ठेवलंय, रोज त्याला 50 रुपयाचं खायला लागतं, त्याच्या गळ्यातला पट्टा चांदीची साखळी केलीये. वाह, एवढं प्रेम? हो, मग तुम्ही सांगितलंय ना, भूत दया ऐसे कर्म. बर, मग प्राणी मात्रांवर दया करा असं जर सांगितलेलं आहे, आपण म्हणून एवढं कुत्र ते आणलं, टॉमीला आणलं, मस्त त्याचा असा झुपका पांढर शुभ्र. हा, तेवढ्यात येतं दुसरं कुत्र, जे गल्लीमध्ये बोळामध्ये फिरत असतं ना, ते येतं. आणि मग ते आल्यानंतर आमच्या टॉमीला सांगायचं, जा टॉमी धर त्याला. त्याच्या अंगावर सोडायचं नाही तर काठी मारून हाकलून द्यायचं. ही कुठली तुमची भूतदया? हा, ही कुठली भूतदया? अहो, करायचंय ना प्रेम तर मग सगळ्यांवर सारखं करा ना. याच्यावर करायचं त्याच्यावर नाही, त्याला पाण्यात बघायचं हे कशाला पाहिजे? उगाच करायची म्हणून नाटकं करू नका, नाहीतर करूच नका. आणि म्हणून जर आपल्याला कुणाचं चांगलं नाही करता आलं तरी सुद्धा चालेल, पण कुणाचं वाईट करायचं नाही.
नाही करायचं. श्रोते हो, हे एवढं जरी समजलं ना तरी सुद्धा पुष्कळ झालं. एवढं जरी कळलं तरी पुष्कळ झालं. आणि म्हणून ह्या परमार्थातलं वर्म नेमकं काय आहे हे आम्ही जाणून घ्यायचं आणि त्याप्रमाणे कर्म करायचं. श्रोते हो, आमच्या दुर्योधनानं एकदा विचारलं होतं कृष्णाला. वास्तविक बघता या दुर्योधनाचं खरं नाव सुयोधन असं आहे बरं का, सुयोधन असं आहे. पण त्यानं भगवंतांना विचारलं, म्हणाले देवा, करता करविता बोलविता सगळं काही जर तूच आहेस तर मग पांडवांकडनं सगळी चांगली कर्म करून घेतोस आणि माझ्याकडनं तेवढं वाईट का? मी जे हे करतोय हे सगळं तूच माझ्याकडनं करून घेतोयस ना? म्हणाले हो. पण का? याचं कारण एकच आहे. जोपर्यंत पापाचे घडे भरत नाहीत तोपर्यंत त्याला मुक्ती देता येत नाही. म्हणून काही वेळेला आम्हाला तुमच्याकडनं अशी कर्म करून घ्यावी लागतात. असंच असतं हो, कर्माचा हा सिद्धांत आहे. कर्माचा सिद्धांत आहे. आमच्या भीष्माचार्यांनी विचारलं होतं, आजपर्यंत मी कधीही कुणाचंही काहीही वाईट केलेलं नाही, मग मला अशा या बाणांच्या शय्येवरती मृत्यू का? प्रत्येक जन्मामध्ये राजपुत्रच असलेले आमचे भीष्माचार्य, पण 52 जन्माच्या आधीचा जो जन्म होता त्यावेळेला सुद्धा ते राजपुत्रच होते. पण त्यांच्याकडून 100 पक्ष्यांची हत्या झाली होती. धृतराष्ट्रांनी विचारलं होतं, माझ्या डोळ्या देखत माझी 100 मुलं गेली, ती कशी? कारण मागच्या जन्मामध्ये तू एका झाडाला आग लावली होतीस आणि बाकीचे जरी उडून गेले असले तरी 100 पक्षी त्या झाडावरती मेले. अहो, कर्माचा सिद्धांत आहे. अहो, ज्या कर्मामध्ये आम्ही म्हणजे जे कर्म आमच्याकडनं घडेल त्याचं फळ आम्हाला हे मिळतच मिळतं, मग ते चांगलं असो अगर वाईट असो. आणि हेच कर्माचं फळ भोगण्याकरता पुन्हा 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 आम्हाला या जन्म मृत्यूच्या दाढेमधून जावं लागतं. जन्म मृत्यूला सामोरं जावं लागतं. ह्या जन्मामध्ये ह्या कर्माचं फळ जर आम्हाला मिळालं नाही किंवा किंबहुना आमच्या दुर्दैवानं आम्ही त्याच्या आधीच जर गेलो तर ते कर्माचं फळ भोगण्याकरता आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ते भोग संपल्याशिवाय आम्हाला मुक्ती नाही. म्हणून पुन्हा 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 ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, त्या पुढच्या जन्मात नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात हे आमचं कर्म आम्हाला सोडत नाही. म्हणून कर्म नेहमी चांगलं करावं. आपले आजी आजोबा, आपले आई वडील आपल्याला नेहमी सांगतात की हे बघा, खोटं कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, कुणा संगे भांडू नये. सांगतो की नाही आपण? एवढं सगळं आपल्याला सांगतात की हे बघा, असं करू नको हो, कुणाचे मन दुखावू नको हो. का सांगतात? की निदान ह्या जन्मामध्ये तरी आपण चांगली कर्म केली आणि चांगलं राहिलो, चांगलं वागलो तर पुढचा प्रवास, पुढच्या जन्मातला प्रवास आपला सुखकर होईल. म्हणून आपलं कर्म नेहमी चांगलं असलं पाहिजे. म्हणून भूत दया ऐसे कर्म, प्राणी मात्रांवर दया करा, आंधळ्या पांगळ्यांची मदत करा. अहो, ज्याला ज्याची गरज आहे ते त्याला तुम्ही दान द्या, ते तुम्ही त्याला दान द्या, ते त्यांना सहकार्य करा. मग बघा, अहो त्या दानाला जेवढं पुण्य आहे तेवढं कशालाच नाही. अहो, दान हा विषय जरी आपण घेतला ना तरी सुद्धा असं म्हटलं जातं, ह्या हाताने दिलेलं दान ह्या हाताला कळू नये, उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळू नये.
म्हणून काही जण गुप्तदान सुद्धा देतात. गुप्तदान. काहींना असं वाटतं की माझं नाव कुठे येऊ नये म्हणून ते गुप्तदान असतं. आणि काही लोकांना असं वाटतं की मी अमुक अमुक एवढं दान दिलंय हे लोकांना कळावं, म्हणून मग त्यांचे भले मोठे फोटो फ्लेक्स असे छापले जातात. पेपरमध्ये नाव अमुक अमुक ह्या व्यक्तीने तमुक तमुक एवढं दान दिलेलं आहे. आणि काही लोक, एक सांगू का तुम्हाला, ज्या वेळेला आपल्याला दान द्यायचं असतं की नाही, हे दान देत असताना द्या, खुशाल द्या, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, त्यांनी आपलं कौतुक करावं इथपर्यंत ठीक आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या समोर देणं हे सुद्धा ठीक आहे. पण एकदा का आम्ही दान दिलं तर मग त्याचा सतत उच्चार करायचा नाही. मग दिलेल्या दानाला काहीही अर्थ उरत नाही. मी अमुक एखादी गोष्ट दिली, मी तमुक एखादी गोष्ट दिली, हे प्रत्येकाला सांगत बसायचं, ह्या दानाला महत्व नाही. तुमच्या देण्याला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून ज्याला ज्याची गरज आहे ते तुम्ही दान दिलत ना, तरच त्या दानाचं महत्व वाढतं, ते आपल्याला पुण्य मिळतं. आणि तेच पुण्य आम्ही पदरात पाडून घ्यायचं. श्रोते हो, असं दान द्या की ज्याचा दुसऱ्याला उपयोग होईल. असं दान द्या. अहो, दान काय अनेक प्रकारची आहेत. अन्नदान आहेच की, चांगलंच आहे. अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, रत्नदान आहे, सुवर्णदान आहे, रौप्यदान आहे, अभयदान आहे, आहेत की भरपूर आहेत दान, किती सांगावी. गोदान आहे. पण त्याचा पुढच्या मनुष्याला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. आणि नेमकं आम्ही दान कोणाला देतो, दान हे नेहमी सत्पात्री असावं हे सुद्धा लक्षात घ्या. की ज्याला खरोखर त्याची गरज आहे आणि ते घेऊन तो समाधानी आहे, असं ज्या वेळेला आपल्याला कळेल ते सत्पात्री दान. पण आम्ही दान देतो, कोणाला देतो? आम्ही दान कोणाला देतो? आमच्याकडे येणाऱ्या भटजीला. पण भटजी तरी कोण असतो? मामा भटजी आणि मामी सवाष्ण. का? पैसे तेवढे कमी द्यायला लागतील, उरलेलं सगळं धान्य तो इथे ठेवून जाईल, आणि मामीला साडी दिली तर ती आपल्याला पण नेसता येईल, होय की नाही? म्हणून मामा भटजी आणि मामी सवाष्ण आमची दानं अशी असतात. बरं, आपल्याबद्दल अजिबात बोलत नाहीये, कारण आपले अनुभव मला खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. अहो, माझ्या वडिलांनी सुद्धा मला सांगितलं होतं, ज्या वेळेला आता इथे नाथ षष्ठी करता आले होते तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. आणि लग्न ठरलं म्हणून इथल्या लोकांनी त्यांना एवढं भरभरून दिलं ना की संपूर्ण लग्न, या संपूर्ण लग्नाचा जेवणाचा खर्च त्यांच्यातूनच निघाला. आणि खरंच मध्य प्रदेशामध्ये ना देणारी लोक, प्रेम देणारी लोक पुष्कळ येतात. आणि ह्याचा मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे, मी सुद्धा अनुभवी आहे. 2008 मध्ये माझा वैदिक आश्रमामध्ये महिना होता आणि त्यावेळेला संपूर्ण महिनाभर अहो काय लोकांनी प्रेम दिलंय मला माहितीये, खूप प्रेम दिलं, खूप प्रेम. जाताना येताना माझ्या बरोबर 2 बॅग होत्या आणि जाताना माझ्या मुलीसाठी खाऊ, तिच्यासाठी कपडे, मी कुठे गेले, जेवायला गेले, माझ्यासाठी साड्या, ब्लाऊज पीसचं एक अखंड एक बॅग भरली होती माझी. ब्लाऊज पीसची बॅग, खाऊचं एक पोतं, नारळाचं एक पोतं झालं होतं महिन्याभरात, तांदळाचं एक पोतं झालं होतं महिन्याभरात. आपल्याबद्दल नाही सांगत आहे,
आपण खरोखर दानशूर माणसं आहात. आपण देता आणि खऱ्या अर्थानं मायेनं प्रेमानं देता आणि म्हणूनच आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही श्रोते. आणि हीच भगवंताची कृपा आहे, हीच सद्गुरुनाथांची कृपा आहे श्रोते हो. म्हणून सांगते, ज्याला ज्याची गरज आहे ते ज्या वेळेला आपण देतो ना, त्याच्यासारखं पुण्य या जगामध्ये दुसरं कुठलंच नसतं. म्हणून आंधळ्या पांगळ्यांची सेवा करा, अनाथ अपंगांना मदत करा आणि ज्याला ज्याची गरज आहे त्यांना दान द्या. म्हणजे मग काय होईल, हे पुण्य आपल्या गाठीशी पदराशी पडेल. आणि मग मात्र आमच्या नरहरी पंतांनी सांगावं, विनवी नरहरी संता कृपा करी कृपावंता, ऐसे दान देई देवा न मागो मन आणका. काय सांगितलंय बघा. नरहरी पंत म्हणाले, देवा परमेश्वरा, तुला मला द्यायचंच आहे ना, तर मग एवढीच कृपा दृष्टी तुझी माझ्यावरती ठेव की मला सत्संगती मिळावी, माझं चित्त माझा भाव तुझ्या चरणाजवळ राहावा, माझ्यातला अहंकार निघून जावा, माणसातला माणूस मला कळावा, प्राणी मात्रांवर दया करावी, हे परमार्थातलं वर्म मला कळावं आणि त्याप्रमाणे माझ्याकडनं कर्म घडत राहावं आणि तुझी कृपादृष्टी मला मिळावी. ह्याच्यापेक्षा दुसरं मी काय मागू, ह्याच्यापेक्षा दुसरं मी काय मागणार. आणि म्हणून श्रोते हो, आमच्या नरहरी पंतांनी भगवंताला सांगितलं, भगवंता तुला द्यायचंय ना, मग असं काहीतरी दान दे की पुन्हा तुझ्याकडे काही मागायला शिल्लकच राहू नये. आणि म्हणून मागणं मागितलं. काय मागणं मागितलं, ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा, ऐसे दान, ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा, न मागो मन आणि काही, न मागो मन आणि काही, ऐसे दान देई देवा, ऐसे दान. ऐसे दान देई देवा, न मागो मन आणि काही, न मागो मन आणि काही, ऐसे दान दे.